राज्यात आणि देशात अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा सध्या गाजतोय आणि यानंतर आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दाही समोर आलेला आहे। विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरती गंभीर आरोप केलेत। राम मंदिराच्या चोरीवरती बोलणाऱ्यांनी तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय। परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय। हे बघा सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही। हे बघा ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे। मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही।